घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू। तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादा माणूस शब्दांनी संपूर्ण समाज बदलू शकतो? 17व्या शतकातील धूळ भरल्या काळात जेव्हा अंधश्रद्धा, जातीभेद आणि दांभिकता समाजाला वेढून होती तेव्हा एक आवाज उठला आणि तो आवाज म्हणजे संत तुकाराम महाराज। जर देवाला भेटायचं असेल तर मंदिरात नाही, माणसाच्या वेदनेत शोधा ही ओळ ज्या माणसाने जगाला शिकवली ते म्हणजे संत तुकाराम महाराज। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। 17व्या शतकात देहू गावच्या एका मातीत साधा माणूस जन्माला आला, पण त्याच्या शब्दांनी महाराष्ट्राचंच नाही तर माणुसकीचं विश्व बदललं। तुकाराम महाराजांचा जन्म देहू येथे वारकरी परंपरेच्या घरात झाला। घरात विठ्ठल भक्ती होती, पण आयुष्य मात्र परीक्षा घेत होतं। लहान वयातच आई वडील गेले, दुष्काळाने संसार उद्ध्वस्त केला, लेकरू गेलं, संपत्ती बुडाली आणि माणूस आतून तुटतो। पण इथेच कथा थांबली नाही, कारण सामान्य माणूस कोसळतो पण संत उभा राहतो। संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे महान संत कवी होते। लहानपणापासूनच त्यांच्या मनात भक्ती, करुणा आणि सत्याची ज्योत पेटली होती, पण त्यांचे आयुष्य सोपे नव्हते। तरीही त्यांनी विठ्ठलाची साथ सोडली नाही। उलट भंडारा डोंगरावर बसून त्यांनी आत्मचिंतन सुरू केले आणि तिथेच त्यांच्या जीवनात अध्यात्माचा साक्षात्कार झाला। तुकाराम महाराजांनी सुमारे 4500 अभंग रचले। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळख हवा देव तेथेची जाणावा। या ओळींनी त्यांनी धर्माला नवा अर्थ दिला। आपल्या अभंगातून मानवता हाच खरा धर्म असे संत तुकारामांनी जगाला सांगितले। त्यांनी जात, पात, कर्मकांड यांना नाकारून समतेचा संदेश दिला। संत तुकाराम महाराज हे निर्भीड होते। महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून तात्कालीन समाजातील बुवाबाजी, भोंदूगिरी आणि दिखाऊपणाचा बुरखा टराटरा फाडला। देवाच्या नावावर चालणारा बाजार आणि खोट्या साधूंचा ढोंगीपणा त्यांनी आपल्या साहित्यातून उघड केला। संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून विज्ञानवादी विचार मांडले। नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती। या सुप्रसिद्ध अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की जर केवळ देवाला नवस केल्यानेच मुले जन्माला येत असतील तर मग पतीची गरज काय। यातून संत तुकारामांनी निसर्गाचा नियम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगताना अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार केला। त्यांनी लोकांना सांगितले की देव मंदिरात नाही, तो दीनदुबळ्यांच्या हृदयात आहे। त्यांच्या अभंगांनी महाराष्ट्राच्या समाज मनात क्रांती घडवली। वारकरी संप्रदायाच्या मान्यतेनुसार आणि सार्थ तुकाराम गाथामधील वर्णनानुसार फाल्गुन वद्य द्वितीयेला म्हणजेच 9 मार्च 1650 रोजी संत तुकाराम महाराज प्रत्यक्ष विष्णुदूतांनी पाठवलेल्या विमानात बसून सदेह वैकुंठात गेले। आजही तुकाराम बीज हा दिवस त्यांचा दिव्य स्मरणाचा साक्षीदार आहे। परंतु महाराष्ट्रातील अभ्यासकांची आणि जाणकारांची अशी देखील मान्यता आहे की तुकारामांची हत्या करण्यात आली होती। यामध्ये आह साळुंखे यांच्या विद्रोही तुकाराम या पुस्तकामध्ये त्यांनी हे मांडण्याचा प्रयत्न केला। तुकारामांनी त्यांच्या एका अभंगातून त्यांच्यावर आणि त्यांच्या कीर्तनांवर तात्कालीन कर्मठ समाजातर्फे हल्ले होत असावेत असेही स्पष्ट केले होते। भीत नाही आता आपुल्या मरणा, दुखी होता जना न देखावे। आज जरी त्या काळापासून शेकडो वर्षे उलटली असली तरी संत तुकाराम महाराजांचे अभंग आजही तितके जिवंत आहेत, कारण ते शब्द नव्हते तर माणुसकीचा श्वास होते। संत तुकाराम महाराज हे केवळ इतिहासातील एक नाव नाही तर विचारांची अशी ज्योत आहे जी पिढ्यानपिढ्या मार्ग दाखवत राहील आणि शेवटी एकच शिकवण देत राहतील, माणुसकी हीच खरी भक्ती।